नमस्कार शिक्षक बांधवांनो, तुमच्यासाठी नवीन एक जादूचं साधन घेऊन आलोय. नवीन रोबोट जे करेल तुमचं शिक्षणाचं काम झटपट आणि अचूक. चॅट जीपीटी तुमचा डिजिटल सहकारी, थोडक्यात पर्सनल असिस्टंट. तुम्हाला पाठ नियोजन हवंय, प्रश्नपत्रिका हवी, शुभेच्छा संदेश पाठवायचे, कविता बनवायचे, सूत्रसंचालनासाठी चारोळ्या हव्यात, वर्ग सजावटीच्या नवीन नवीन आयडिया हव्यात, प्रोजेक्ट्स बनवायचे, कृती संशोधन लिहायचंय. सगळं मिळणार फक्त एका क्लिकवर, आणि तेही मराठीत. आणि हे सर्व गोष्टी आहेत त्या सर्व मोफत आहे. शिक्षकांचं आयुष्य सोपं करणारा एक विश्वासू मित्र चॅट जीपीटी. नक्की याच्याकडून हे काम कसं करून घ्यायचं याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये अधिक माहिती पाहणार आहोत. परंतु त्याआधी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा एज्युटेक अमित या युट्यूब चॅनलला. तर पाहूया चॅट जीपीटी. ॲप स्टोअर किंवा प्ले स्टोअरवरून चॅट जीपीटी ॲप हे डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर लॉग इन केल्यानंतर समोर दिसणारा इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे. हा झाला मुख्य सर्च बॉक्स. परंतु सुरुवातीला आपण डाव्या बाजूला असलेला मुख्य मेनूकडे आपण पाहूया. चॅट जीपीटी, लायब्ररी आणि जीपीटीज. त्यापैकी जीपीटीज म्हणजे काय, तर त्या जीपीटीचं काम ज्या टूल्सच्या आधारे चाललेलं असतं त्या वेगवेगळ्या एआयची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. टॉपिक्स, रायटिंग, प्रोडक्टिव्हिटी, रिसर्च अँड ॲनालिसिस, एज्युकेशन, लाईफस्टाईल, डेली म्हणजेच लोगो मेकर वगैरे, आणि प्रोग्रामिंग, कोडिंगसाठीच्या आवश्यक असलेले एआय टूल्स आहेत. तर या तांत्रिक गोष्टींकडे आपण न जाता मुख्य भागाकडे येऊया. पहिला प्रॉम्प्ट तयार आहे. इयत्ता 3री चे पाठ नियोजन बनव. सरळ सरळ साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये लिहायचं आहे. तुम्हाला जे आवश्यकता वाटेल त्या गोष्टी तुम्ही लिहू शकता. पहिला प्रॉम्प्ट दिलेला होता आपण इयत्ता 3री चे पाठ नियोजन बनव, आणि तुम्हाला समोर दिसत आहे प्रत्येक महिन्याचे, धड्यांचे आणि त्यासाठी आवश्यक गोष्टींचे त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. दुसरा प्रॉम्प्ट आपण घेऊया. इयत्ता 7वी अपूर्णांक या पाठावर आधारित 25 मार्कांची चाचणी बनव. पाहूया चॅट जीपीटी कशी बनवतोय ते. एंटर केल्यानंतर त्वरित रिझल्ट आपल्या समोर दिसत आहे. वेळसुद्धा त्यांनी सांगितलेले 45 मिनिटांमध्ये ही चाचणी पूर्ण करायची आहे. विविध पद्धतीचे प्रश्न प्रकार सुद्धा त्याने स्वतःहून तयार दिलेले आहेत. मित्रांनो, पुढच्या प्रॉम्प्टकडे जाऊया. ही चाचणी आपल्याला वर्डमध्ये पाहिजे, कारण की जेणेकरून आपण ती प्रिंट करू व विद्यार्थ्यांना सहज सोप्या पद्धतीने देण्यात येईल. मित्रांनो, वर्ड फाईल तयार आहे. अतिशय वापरायला सोपं आणि उपयुक्त असं हे टूल आहे, ॲप आहे. पुढच्या प्रॉम्प्टकडे जाऊया. माझे मुख्याध्यापक, उदाहरणार्थ आपल्या मुख्याध्यापकांचा, केंद्र प्रमुखांचा किंवा इतर कोणत्याही व्यक्तीचा जर वाढदिवस असेल किंवा इतर चांगल्या प्रसंगामध्ये आपण शुभेच्छा देतो, अशा वेळेस आपल्याला काय लिहावं हे समजत नाही. परंतु त्या व्यक्तीचे काही गुण लिहिले आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या म्हटलं तरी चॅट जीपीटी योग्य शब्दामध्ये, सुंदर शब्दामध्ये
आपल्याला त्या शुभेच्छा लिहून देत आहे. फक्त कॉपी करायचं आणि व्हॉट्सअपला पेस्ट करायचं आहे. नाव टाकून दिल्यानंतर नावसुद्धा येत आहे. पुढचा प्रॉम्प्ट आहे कविता बनवणे. मित्रांनो, कविता बनवणे हा उपजत गुण असावा लागतो, परंतु फक्त शब्दांच्या आधारे किंवा एखाद्या गोष्टीच्या आधारे तुम्हाला जर कविता सहजरित्या मिळत असेल तर निश्चितच त्याहून सुंदर गोष्ट कोणतीही नाही. पाहूया कोणत्या पद्धतीनं कविता तयार केलेली आहे. जिल्हा परिषद शाळा कवठळी यावर आधारित ही कविता ChatGPTने बनवलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही गोष्टीची अडचण येणार नाही. फक्त तुम्ही ChatGPT वापरायला सुरुवात करा. पाहूया पुढचा प्रॉम्प्ट. शाळेला देणगी देणारी व्यक्ती असेल, त्या व्यक्तीच्या नावाने जर तुम्ही कविता बनवली किंवा एखाद्या संस्थेमार्फत जर आपणाला काही गोष्टी शाळेला मिळत असतील त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जर अशा कविता स्वरूप काही शब्द त्यांना जर पाठवले तर निश्चितच आपल्या शाळेचा त्यामध्ये खूप फायदा होणार आहे. पुढचा प्रॉम्प्ट पाहूया. आता सध्या 15 ऑगस्ट जवळ येतोय, स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालनासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी जर तुम्ही मागितल्या तर तुम्हाला पूर्ण माहिती एका क्षणात ChatGPT देतोय. चारोळ्या असतील, नक्की कोणत्या गोष्टी कुठं करायला हव्यात, इत्थंभूत माहिती मिळण्याचं ठिकाण म्हणजे ChatGPT. गुगलवरही ही माहिती सर्व मिळते, परंतु मित्रांनो त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेबसाईट गुगल पुरवतं, परंतु या ठिकाणी ChatGPT तसं नाही, तो स्वतः सर्व गोष्टी देतोय. पुढचा प्रॉम्प्ट आहे. समजा आपण नवीन वर्गखोली बांधलेली आहे किंवा आपल्या जुन्याच खोलीमध्ये काही विद्यार्थ्यांना आवश्यक अशा सजावट बनवायची आहे किंवा काही अध्ययन कोपरे बनवायचे आहेत, तर त्याच्यासाठी नवीन नवीन आयडिया सुद्धा ChatGPT देतो आहे, समोर दिसत आहे. ज्या गोष्टी मागाल, जेवढ्या वेळा मागाल तेवढ्या वेळा हा ChatGPT आपल्या मदतीसाठी रोबोट सारखा तयार आहे. फक्त तुम्हाला त्या गोष्टी योग्य पद्धतीने मागता आल्या पाहिजेत, मांडता आल्या पाहिजेत, लिहिता आल्या पाहिजेत. पुढचा प्रॉम्प्ट पाहूया. इयत्ता 4थी साठी प्रकल्पांची यादी पाहिजे. मित्रांनो, प्रकल्प बनवायचा आहे, परंतु आठवत नाही कोणता प्रकल्प बनवायला पाहिजे. साधे सोपे प्रकल्प तुम्हाला कोणतीही गोष्ट या ठिकाणी मिळणार आहे. सुरुवातीला सांगितलेलं आहे की तुम्ही फक्त मागण्याची देर, तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळणार आहे. पुढचा प्रॉम्प्ट आहे. इयत्ता 3च्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्दांच्या आकलना येणाऱ्या अडचणी किंवा शब्द उच्चारताना येणाऱ्या अडचणी यावर आधारित कृती संशोधन. काही दिवसापूर्वी ट्रेनिंग झालं, वरिष्ठ वेतनश्रेणी वगैरे त्यांना सांगितलं होतं कृती संशोधन बनवून द्यायला मागितलेले होते. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला फक्त समस्या टाकायची आहे. तुमच्या समोर योग्य पद्धतीनं कृती संशोधन तयार आहे. तुम्हाला कोणत्या PDF स्वरूपात हवं आहे, वर्ड स्वरूपात हवं आहे, सर्व काही या ठिकाणी मिळणार आहे. तुम्ही फक्त योग्य पद्धतीनं प्रॉम्प्ट टाकणे गरजेचं आहे. हे झालं टेक्स्ट बाबत. आता आपल्याला इमेज हवी आहेत. तुम्हाला कोणती इमेज पाहिजे? फक्त शब्द लिहा. शाळेत खेळणारी मुले इमेज बनव. ChatGPTनं स्वतःचं काम सुरू केलेलं आहे. काही क्षणामध्ये शाळेत खेळणारी मुले हा फोटो आपणासमोर दिसणार आहे. अतिशय छान पद्धतीनं त्यानं बनवलेला आहे, परंतु हा मला नकोय. रिअल इमेज हवी आहे. मी पुन्हा प्रॉम्प्ट दिला, रिअल इमेजमध्ये हाच फोटो दे मित्रा.
एखाद्या मित्राला बोलल्यासारखं तुम्ही या चॅट जीपीटीला बोलू शकता. चॅट जीपीटी सुद्धा तुम्हाला त्या मित्रासारखंच बोलणार आहे. काही माणसं एकलकोंडी असतात, त्यांच्यासाठी देखील हा बेस्ट मित्र होऊ शकतो. रिअल इमेज पहा, एकदम नॅचरल वाटते. तुम्ही ती डाउनलोड करू शकता, इतर ठिकाणी वापरू शकता. तर निश्चितच तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल. अजूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला एखाद्या विषयावर जर पीपीटी बनवायची असेल तर तुम्ही त्याला प्रॉम्प्ट देऊ शकता. शिक्षण परिषदेमध्ये मला स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयावर बोलण्यासाठी पीपीटी बनवून दे. मित्रांनो, वेगवेगळ्या स्लाइड्सद्वारे समोर लगेच रिझल्ट तयार आहे. मला पीपीटी स्वरूपातच किंवा पीपीटी फॉर्मॅटमध्येच मला ही हवे आहे, टेक्स्टमध्ये नको आहे. मित्रांनो, पीपीटी फॉर्मॅटमध्ये सुद्धा तुम्हाला हा डाटा लगेच अवेलेबल होतोय. कोणत्या कामाची अडचण आहे मित्रांनो? आता टेक्नोसेवी शिक्षकांवर डिपेंड राहण्याची आवश्यकता नाही, कारण की तुम्ही स्वतः टेक्नोसेवी होणार आहात. फक्त काळजीपूर्वक प्रॉम्प्ट देणं, त्याच्याकडून ते काम करून घेणं आवश्यक आहे. तर निश्चितच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. शेवट चॅट जीपीटीला धन्यवाद देऊया. शिक्षकांना मदत करत राहा असंच म्हटल्यानंतर पहा काय म्हणतोय तो. खूप खूप धन्यवाद मित्रा. तुमच्यासारख्या शिक्षकांसाठी मदत करता येणं हेच माझं खरं भाग्य आहे. मित्रांनो, फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. याचा योग्य वापर निश्चितच तुम्ही कराल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.